ग्रॅव्हिटेशन पाहतो आपण फिजिक्समध्ये, त्याच्यामध्ये व्हेरिएशन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी चेंज होत असेल. द व्हेरिएशन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, याच्यामध्ये परत थर्ड केस आहे विथ अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे हाईट, सेकंड आहे डेप्थ आणि थर्ड आहे लॅटिट्यूड. आता आपल्याला वन बाय वन असं थ्री केसेस पाहावे लागेल. तर व्हेरिएशन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे काय असेल, अल्टिट्यूड म्हणजे हाईट. आता ही सपोज आपण अर्थ जर कन्सिडर केलं, ही जर अर्थ कन्सिडर केलं काय असते, आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ज्याला आपण स्मॉल जी ने रिप्रेझेंट करतो. स्मॉल जी ची व्हॅल्यू नॉर्मली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर कन्सिडर करतो, पण ही व्हॅल्यू कशी आहे, पृथ्वीच्या सरफेसवरची आहे. धिस ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑन द सरफेस ऑफ अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवरची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हॅल्यू काय असते, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. आता सपोज आपण पृथ्वीच्या सरफेसवरून, आता ही ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होत असेल, आता चेंज होते म्हणजे कमी होईल किंवा एकतर जास्त होईल, आता ते व्हेरिएशन आपल्याला स्टडी करायचे. तर सपोज आपण काय केलं, आता फर्स्ट केस मध्ये विथ अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे पृथ्वीच्या सरफेस पासून जर आपण काय केलं, वरती कितीतरी डिस्टन्सवर, सपोज h एवढ्या डिस्टन्सवर सपोज आपण गेलं, इथली g ची व्हॅल्यू काय होती, 9.8 होती, पण इथली g ची व्हॅल्यू सपोज g ज्याला सफिक्स h म्हटलं म्हणजे हाईट वरची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कमी असते की जास्त असते, काय चेंज होते ते आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. म्हणजे याला म्हणू शकतो आपण व्हेरिएशन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ अल्टिट्यूड, म्हणजे पृथ्वीच्या सरफेस पासून हाईट वरती गेल्यावर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये काय चेंज होते. दुसऱ्या केसमध्ये, आता याच्यामध्ये लॉजिकली जर लक्षात ठेवायचं आहे ऑब्जेक्टिव्ह वगैरेसाठी, पृथ्वीच्या सरफेस वरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हॅल्यू 9.8 आहे. पृथ्वीच्या सरफेस पासून जेवढा आपण हाईट वरती जाल तेवढं काय होते, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होते, कमी येते. द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिक्रीजेस ॲज द हाईट इन्क्रीजेस. आपण याचंच एक्झाम्पल घेऊ शकतो, एखाद्या पहाडावरती वगैरे किंवा एखाद्या टेकडी वगैरे वरती जर आपण काय केलं, जाऊन जर आपलं वेट मेजर केलं तर वेट आपल्याला कमी दाखवते. रिजन कोणता आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होते, जेवढ्या वरती जाल तेवढी काय असते, कमी असते. म्हणून विथ हाईट जर किंवा विथ अल्टिट्यूड जर आपण ऑब्झर्व केलं तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असते, कमी होते. सेकंड एक्झाम्पल, हे हाईट जे झालं. सेकंड केस आहे विथ डेप्थ. आता डेप्थ म्हणजे काय असेल, डेप्थ म्हणजे ज्याला खोली म्हणतो आपण. द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सपोज आपण आता जमिनीच्या अंदर डेप्थ मध्ये जायचं, म्हणजे आता जमिनीच्या अंदर जायचं, जमिनीच्या अंदर सपोज डेप्थ मध्ये जायचं, डी एवढ्या डेप्थ मध्ये जर जायचं असेल तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये काय चेंज होते, त्याला म्हणतो आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ डेप्थ. परत जसं पृथ्वीच्या सरफेस वरची व्हॅल्यू 9.8 होती, पृथ्वीच्या सरफेस पासून वरती गेलो तरी व्हॅल्यू कमी होत आहे, किंवा जमिनीच्या अंदर जर गेलो तरी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असते, कमी होते. ते आपल्याला काहीतरी रिलेशन काय करावं लागेल, प्रूव्ह करून दाखवावं लागेल. आणि परत लॅटिट्यूड. लॅटिट्यूड म्हणजे एकदा आपण सपोज काय केलं, पृथ्वीच्या सरफेसच्या वरती गेलो, एकदा पृथ्वीच्या सरफेस मध्ये गेलो, नंतर जमिनीमध्ये गेलो, त्याला डेप्थ म्हटलं आपण. आता थर्ड केस मध्ये आपण काय करतो, पृथ्वीच्या सरफेस वरती जात आहोत, पण लॅटिट्यूड. लॅटिट्यूड म्हणजे इन्क्लिनेशन ज्याला म्हणतो आपण. तर सपोज पृथ्वीच्या सरफेस वरती इथं असाल तर नंतर इथं जायचं, म्हणजे काहीतरी अँगल थीटानं. अँगल थीटा म्हणजे लॅटिट्यूड आहे सपोज. तर पृथ्वीच्या सरफेस वरती सपोज आपण काय करतो, फिरत असू, लॅटिट्यूड मध्ये काहीतरी अँगल मध्ये जर फिरत असतो, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये काय चेंज होते ते पण आपल्याला काय पाहायचं आहे, स्टडी करायचं आहे. तर तीन केस आहेत, व्हेरिएशन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, नंबर 1 विथ अल्टिट्यूड विथ डेप्थ, अँड थर्ड आहे विथ लॅटिट्यूड. त्याच्यामधलं पहिलं, द व्हेरिएशन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ अल्टिट्यूड, म्हणजे पृथ्वीच्या सरफेस पासून सपोज आपण वर जर गेलो, हाईट वरती जर गेलं तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये काय होईल, काय चेंज होईल ते आपल्याला पाहायचं आहे. ही सपोज आपण काय परत अर्थ कन्सिडर केली. आता आपल्याला काय करायचं आहे, सपोज इथे एक बॉडी कन्सिडर केली, जे पृथ्वीच्या सरफेस पासून सपोज काय असेल, h एवढ्या हाईट वर असेल, एवढं म्हणजे सपोज पृथ्वीचा रेडियस, आणि पृथ्वीचा मास असेल सपोज कॅपिटल M, बॉडीचा मास असेल सपोज स्मॉल m. तर कन्सिडर अ बॉडी ऑफ मास m, स्मॉल m, at a height h above the surface of earth. एक स्मॉल m मास असलेली बॉडी पृथ्वीच्या सरफेस पासून h एवढ्या हाईट वर आहे. कन्सिडर अ स्मॉल बॉडी ऑफ मास m at the height h from the surface of earth. आता जेव्हा बॉडी काय असेल, आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याचं रिलेशन पाहताय, पण हे कॉन्सेप्ट नियरली काय केलं होतं, स्टडी केलं होतं. ॲट द सरफेस ऑफ अर्थ, ॲट द अर्थ सरफेस म्हणजे जेव्हा बॉडी पृथ्वीच्या सरफेस वरती असेल तेव्हा काय असते, वेट इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते.
आणि वेट बॉडीचा मास होता m, तर m आणि सरफेस पृथ्वीच्या सरफेसवरची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g असेल तर काय व्हायला पाहिजे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे असते g m अपॉन r स्क्वेअर असं म्हटलं होतं आपण. स्मॉल m कॅन्सल म्हणजे व्हॅल्यू मिळाली होती आपल्याला g इक्वल टू किंवा g r स्क्वेअर इक्वल टू gm. याला इक्वेशन 1 म्हटलं होतं आपण. तर काय असेल, जेव्हा बॉडी पृथ्वीच्या सरफेस वरती आहे तेव्हा बॉडीचा वेट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स झाला पाहिजे. बॉडीचा वेट म्हणजे mg इक्वल टू gm. ग्रॅव्हिटेशनल फोर्स gm अपॉन r स्क्वेअर. r म्हणजे दोन बॉडी मधला डिस्टन्स, m म्हणजे कॅपिटल M विथ द मास ऑफ अर्थ आणि कॅपिटल R विथ द रेडियस ऑफ अर्थ. तर दोन बॉडी मध्ये म्हणजे जेव्हा बॉडी इथं आहे सपोज, जेव्हा बॉडी सरफेस वरती असेल तेव्हा आता ऍट हाईट h एवढ्या हाईट साठी जर पाहिजे पडलं, आता काय व्हायला पाहिजे, अगेन सेम कॉन्सेप्ट. सरफेस साठी आपण कन्सिडर केलं gr² इक्वल टू gm मिळालं. आता काय व्हायला पाहिजे, ऍट हाईट h एवढ्या हाईट वर जर कन्सिडर केलं परत काय व्हायला पाहिजे, वेट ऑफ बॉडी इक्वल टू परत काय होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता वेट ऑफ बॉडी, सपोज बॉडीचा वेट माहिती ना आपल्याला, वेट आणि मास मध्ये काय रिलेशन असते, मासला सपोज आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मल्टिप्लाय केलं तर ते तुमचं वेट बनते. म्हणून वेटचं जे युनिट आहे ते काय असते, वेट म्हणजे एक प्रकारचा फोर्स झाला आणि म्हणून वेटचा जो युनिट आहे तो काय असते, न्यूटन मध्ये असते आणि मास असते ते केजी मध्ये असते. तर वेटला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मल्टिप्लाय करा म्हणजे तुमचं वेट, किंवा इनडायरेक्टली वेटचं मास बनवायचं आहे तर वेटला काय करा, g ने डिवाइड करा म्हणजे तुमचं काय बनेल, मास बनेल. तर बॉडीचा मास होता m, आता त्याला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ना, पण पृथ्वीच्या सरफेसवरची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल g होती आणि काय असेल, h एवढ्या हाईट वरची सपोज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय असेल, g विथ द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट अर्थ सरफेस, म्हणजे पृथ्वीच्या सरफेस वरची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g आहे आणि h एवढ्या हाईट वरची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असेल, gh असेल. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट हाईट h हाईट वरची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे सपोज काय असेल, gh असेल. आता परत जेव्हा म्हणजे आपण पहिली केस कशासाठी घेतलं, बॉडी पृथ्वीच्या सरफेस वरती असताना. आता ही व्हॅल्यू कमी होते की जास्त होते ही आपल्याला सरफेसच्या व्हॅल्यूच्या तुलनेमध्ये कंपेअर करायचं आहे. म्हणजे सरफेस वरच्या व्हॅल्यू पेक्षा कमी आहे की जास्त आहे असं, म्हणून आपण सरफेस मध्ये केस लावलं gr² इक्वल टू gm मिळालं आपल्याला. परत जेव्हा बॉडी h हाईट वर असेल तेव्हा बॉडीचा वेट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स व्हायला पाहिजे, पण ह्या केस मध्ये मास इनटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इथं काय यायला पाहिजे, जेव्हा बॉडी h हाईट वरती असेल तेव्हा बॉडीचा मास तर कॉन्स्टंट राहील पण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे त्या हाईट वरची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणून इथं g सफिक्स h लिहिलं इक्वल टू काय व्हायला पाहिजे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स परत होईल gm अपॉन r. आता r म्हणजे दोन बॉडी मधला डिस्टन्स. जेव्हा बॉडी पृथ्वीच्या सरफेस वरती असेल तेव्हा दोन म्हणजे सरफेस मध्ये म्हणजे इथं बॉडी जेव्हा इथं असेल तेव्हा दोन बॉडी मधला डिस्टन्स म्हणजे इनडायरेक्टली r म्हणजे पृथ्वीचा रेडियस, म्हणून आपण इथं r² घेतलं होतं. पण जेव्हा बॉडी काय असेल पृथ्वीच्या सरफेस पासून h एवढ्या हाईट वर असेल तेव्हा दोन बॉडी मधला डिस्टन्स म्हणजे r+h² व्हायला पाहिजे, म्हणून इथं येईल दोन बॉडी मधला डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे r+h². याला सिम्प्लिफाय करायचं, स्मॉल m दोन्ही साइडून कॅन्सल म्हणजे व्हॅल्यू मिळत आहे आपल्याला gh इक्वल टू काय मिळत आहे, gh आणि सपोज याला इकडे मिळतं gh * r+h² इक्वल टू gm मिळत आहे. सपोज इक्वेशन नंबर 2 म्हणजे ही व्हॅल्यू कशासाठी, पृथ्वीच्या सरफेस वरून h हाईट साठी, आणि इक्वेशन 1 जो काढलं होतं आपण तो कशासाठी काढलं होतं, पृथ्वीच्या सरफेस साठी काढलं होतं. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर आपण ऑब्झर्व केलं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर आपण ऑब्झर्व केलं तर काय असेल, ही व्हॅल्यू gm चीच आहे आणि ती व्हॅल्यू gm चीच आहे. दोघांच्या राईट हँड साठी इक्वल म्हणजे दोघांच्या लेफ्ट हँड साठी इक्वल होतील. आता दोघांच्या देअरफॉर फ्रॉम 1 and 2 काय म्हणू शकतो आपण, g * r² इक्वल टू gh * r+h². आपल्याला व्हॅल्यू काढायची h हाईट वरची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे gh ची व्हॅल्यू काढायची, gh इक्वल टू काय व्हायला पाहिजे, याला इकडे आणून लिहा म्हणजे हे होईल g * r² अपॉन r+h². सपोज इथून r कॉमन काढायचे आहे g, याला होल स्क्वेअर मध्ये लिहिलं तर काय होईल, r² जर कॉमन काढायचा आहे r², इथला r² जर कॉमन काढायचा आहे r² इथं काय व्हायला पाहिजे, कारण याला सपोज आपण एक्सपोर्ट जर केलंच
याला जर एक्सपांड केलं तर याच्यामध्ये आर स्क्वेअर ची व्हॅल्यू येते, आर पाहायला पाहिजे 1 प्लस इथं एच बाय आर होल स्क्वेअर असं होईल. तर आर स्क्वेअर कॅन्सल म्हणजे व्हॅल्यू मिळते आपल्याला जी इंटू किंवा जी अपॉन 1 प्लस एच बाय आर होल स्क्वेअर असं म्हणू शकतो आपण. परत काय होईल, सपोज आपल्याला हा रिलेशन पाहायचा आहे, बोर्डवरचं दिसत नाही का, इकडे घेऊ आपण. आता इथून जर ऑब्झर्व केलं तर ही व्हॅल्यू झाली जीएच ची व्हॅल्यू येत आहे जी इंटू 1 प्लस एच बाय आर. आता 1 प्लस एच बाय आर याला सपोज आपण वरती नेऊन जर लिहिलं, याला जर वरती नेऊन जर लिहायचं पडलं तर हीच व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, जीएच इक्वल टू जी आणि याला लिहिलं तर 1 प्लस एच बाय आर पॉवर -2 असं होईल. आता याला सपोज आपल्याला 1 प्लस एच बाय आर, कारण डिनॉमिनेटर मध्ये एखादी टर्म आपल्याला न्यूमरेटर मध्ये जर लिहायचं आहे तर त्याचा पॉवर काय असते, चेंज होते. जर न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये एखादी टर्म पॉझिटिव्ह असेल तर न्यूमरेटर मध्ये गेल्यावर निगेटिव्ह होईल आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होईल पॉवर. तर 1 प्लस एच बाय आर खाली 2 होतं म्हणून वरती गेल्यावर -2. आता याला जर आपल्याला एक्सपांड करायचं पडलं तर ही व्हॅल्यू होईल जी इंटू फॉर्म्युला असते 1, बेसिक फॉर्म्युला असते आपला असं 1 प्लस एक्स पॉवर -2 असा जर असेल तर याचा फॉर्म्युला ते 1 प्लस 2x प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब असं फॉर्म्युला असते. सो इथं मायनस असते 1 -2x प्लस मायनस अल्टरनेट असते. आता अशा प्रकारे जर आपण ह्या फॉर्म्युलाने जर याला एक्सपांड केलं तर हा फॉर्म्युला काय व्हायला पाहिजे, 1 -2x म्हणजे 2h बाय r प्लस h स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर अशा प्रकारे होत जाईल. आता इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर पृथ्वीच्या रेडियसच्या तुलनेमध्ये ज्या हाईट वरती बॉडी आहे ती हाईट काय आहे, एकदम कमी आहे. कारण पृथ्वीचा रेडियस खूप मोठा आहे आणि बॉडी आपल्याला फक्त काय करायची, कम्पेअर करायची की हाईट वर गेल्यावर कमी होते की जास्त होते. म्हणून पृथ्वीच्या रेडियसच्या तुलनेमध्ये हाईटची व्हॅल्यू कमी आहे, म्हणजे h इज व्हेरी व्हेरी लेस दॅन r. as h very less than r, therefore जर h ची व्हॅल्यू r पेक्षा जर छोटी असेल तर परत h स्क्वेअर बाय r स्क्वेअर म्हणजे आणखी काय होईल, आणखी त्याच्यापेक्षा कमी होईल. therefore higher power of h by r is neglected. h by r चा जो काही पॉवर आहे तो आपण काय करत आहोत, h अपॉन r चा जो हायर पॉवर आहे, कारण एखादी छोटी व्हॅल्यू असेल त्याच्या तुम्ही आणखी जर काय करत असाल, स्क्वेअर करत असाल तर ती आणखी काय होते, छोटी होते. म्हणून आपण काय केलं, ह्या केस मध्ये h ची व्हॅल्यू आहे ती काय आहे, म्हणजे हाईट ची जी व्हॅल्यू आहे ती हाईटची व्हॅल्यू आहे ही रेडिएशन, आपण डायग्राम मध्ये दाखवलं तर म्हणाला एवढं डिस्टन्स आणि एवढं डिस्टन्स सेमच आहे. पण पृथ्वीच्या रेडियसच्या तुलनेमध्ये ही जी हाईट आहे, ज्या हाईट वर बॉडी आहे ती हाईट काय एकदम कमी आहे. आणि म्हणून काय व्हायला पाहिजे, इकडे लिहित आहोत काय व्हायला पाहिजे, as h व्हेरी लेस दॅन r, therefore हायर पॉवर. आता h ची व्हॅल्यू r पेक्षा छोटी असेल तर h स्क्वेअर बाय छोट्या वाल्या व्हॅल्यूचा स्क्वेअर करते आणखी छोटा होते. जर 0.1 चं जर स्क्वेअर करायचं पडलं तर 0.1 चं स्क्वेअर 0.01 असते. जे एखादी व्हॅल्यू छोटी असेल त्याचा स्क्वेअर करा ती व्हॅल्यू आणखी छोटी होते. त्याच्यामुळे काय होईल, हायर पॉवर ऑफ h बाय r इज निग्लेक्टेड. काय केलं आपण त्याला, निग्लेक्ट केलं, निग्लेक्टेड. आणि तो तुमचा एक्सप्रेस होईल बघ, therefore gh इक्वल टू 1 2h बाय r. हायर पॉवर आपण काय केलं, gh इंटू g होतं इथं, gh इक्वल टू g इंटू h बाय r. आता इथून जर आपल्याला ऑब्झर्व करायचं पडलं, इथून जर कन्क्लुजन काढायचं तर कन्क्लुजन कोणतं काढू शकतो आपण, परत हाईट ची जी व्हॅल्यू आहे ती रेडियस पेक्षा कमी आहे. हाईट ची व्हॅल्यू ही रेडियस पेक्षा कमी आहे म्हणून 2h बाय r ही जी काही येणारा डिव्हिजन आहे हे काय होईल, 1 पेक्षा काय होईल, कधी कमीच होईल. आणि हा येणारा जो काही भाग काय असेल सबट्रॅक्शन असेल, सबट्रॅक्शन आणखी कमी होईल. आणि म्हणून काय म्हणू शकतो आपण, फ्रॉम दिस gh इज लेस दॅन g. रिझन कोणतं लिहू शकतो, अगेन h लेस दॅन r. h ची व्हॅल्यू r पेक्षा छोटी असल्यामुळे gh ची व्हॅल्यू काय होईल, g च्या व्हॅल्यू पेक्षा कमी येईल. कारण h ची व्हॅल्यू कमी आहे त्याच्यामुळे हा भागाकार 0 काय राहील, 1 पेक्षा कमी. 1 पेक्षा कमी आहे त्याच्यामुळे काय होईल,
हा जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट 1 पेक्षा परत छोटा होईल, कारण 1 मधून तुम्ही ही व्हॅल्यू काय करता सबट्रॅक्ट करता, आणि 1 पेक्षा छोट्या व्हॅल्यू तुम्ही g ने जर मल्टिप्लाय केलं तर gh ची व्हॅल्यू ओरिजिनल व्हॅल्यू g च्या व्हॅल्यू पेक्षा परत काय होईल, कमी होईल. तर आपण काय म्हणू शकतो, फ्रॉम दिस gh लेस दॅन r म्हणजे काय होईल, h हाईट वरची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही सरफेस वरची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पेक्षा काय येत आहे, कमी येत आहे. आणि म्हणून कन्क्लुजन कोणता काढता येईल आपल्याला, as the height is increases above the surface of earth the value of acceleration due to gravity is decreases. पृथ्वीच्या सरफेस पासून जर आपण काय केलं, h हाईट वरती जर वरती गेलं तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असते, डिक्रीज होते. ऑब्जेक्टिव्ह वगैरे मध्ये लक्षात ठेवायचं, हाईट इन्क्रीजेस, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. आणि अशा प्रकारे हे काय होतं, व्हेरिएशन ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ अल्टिट्यूड. हाईट वरती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं काय व्हेरिएशन कसं असते ते आपण काय केलं, स्टडी केलं.